ख्वाब और हकीकत के फासले को कम करते हैं, नई जानकारियों से नए अवसर खड़े करते हैं। सुनते रहिए पुनेरी आवाज 107.8। खुश रहो, खुशियाँ बांटो। नमस्कार बालमित्रांनो, रेडिओ पुनेरी आवाज 107.8 FM या रेडिओ चॅनलवर मी RJ उज्ज्वला आपल्या सर्वांचे मनपूर्वक स्वागत करते। संस्कार शिदोरी या कार्यक्रमात आज आपण साने गुरुजी यांनी लिहिलेल्या श्यामची आई या पुस्तकातील लाडघरचे तामसतीर्थ ही कथा ऐकणार आहोत। राजाला आज परत जावयाचे होते। त्याला वाईट वाटत होते। श्यामच्या आईच्या सगळ्या आठवणी ऐकायला आपण नाही म्हणून त्याला वाईट वाटत होते। परंतु कर्तव्य कठोर आहे। कर्तव्यासाठी सारे मोह दूर टाकावे लागतात। चांगल्या गोष्टींचे मोह दूर ठेवावे लागतात। मोह वाईट गोष्टींचेच असतात असे नाही, तर चांगल्या गोष्टींचेही असतात। श्याम, आता आपण परत केव्हा भेटू? तुझी रसाळ वाणी पुन्हा केव्हा ऐकायला मिळेल? श्याम, तू ज्या आठवणी सांगतोस त्या असतात साध्या, परंतु त्यातून सुंदर धर्म तू दाखवून देतोस। कृष्णाच्या लहानशा तोंडात यशोदेला विश्व दिसले, तसे तुझ्या या लहान गोष्टीत धर्माचे व संस्कृतीचे विशाल दर्शन होते। श्याम, काल मी रामजवळ म्हटले की हा गोष्टीमय धर्म आहे किंवा या धर्ममय गोष्टी आहेत। गोष्टी रूपाने तू धर्म सांगत आहेस, धर्म रूपाने गोष्टी सांगत आहेस। रोजच्या आपल्या साध्या जीवनातही किती आनंद व हृदयता आपणास ओतता येईल हे तू दाखवत आहेस, नाही का? या आयुष्याच्या मार्गावर सुखाला व संपत्तीला तोटा नाही। बहीण भावांचे प्रेम, गुराढोरांचे प्रेम, पशुपक्ष्यांचे प्रेम या सर्वांमुळे जीवन समृद्ध, सुंदर व श्रीमंत करता येते। श्याम, तुझ्या आठवणी ऐकता ऐकता मला कितीदा रडू आले। त्या रात्री तू प्रेमाचे वर्णन करीत होतास, त्यावेळेस मला गहिवरून आले होते। श्याम, आता केव्हा असे ऐकायला सापडेल? तू जणू श्यामसुंदर कृष्णाची मूर्तीच आहेस, नाही? राजा, अतिशयोक्ती करण्याची तुला सवयच आहे। तुझे माझ्यावर प्रेम आहे म्हणून तुला माझे सारे चांगलेच दिसते। माझ्यात एकच गुण आहे, तो म्हणजे कळकळ। या कळकळीने सारे सजून दिसते। मी कीर्तन करतो तेव्हा संगीत गायनाची उणीव मी माझ्या उत्कंठेने व कळकळीने भरून काढतो। राजा, माझ्याजवळ दुसरे काय आहे? काही नाही, खरेच काही नाही। मी आपला बोलका ढलपा, कामे तुम्ही करता, मी गोष्टी सांगाव्या, कथा सांगाव्या, शब्द वेल्हाळ मी, परंतु तुम्ही कार्य वेल्हाळ आहात। राजा, मनातून मी माझे डोके कितीदा तरी तुमच्या पायावर ठेवतो। भिका, नामदेव, राम हे किती काम करतात। तुम्ही मला मोठेपणा दिलात तरी माझ्याजवळ काही नाही हे मी जाणून आहे। तुम्ही दगडाला शेंदूर फासून नमस्कार करीत आहात। श्याम बोलत होता। इतक्यात राम आला। काय रे राम, गाडी आली की काय? श्यामने विचारले। नाही, बेत बदलला आहे। आता न जाता रात्री जायचे ठरले आहे। रात्रीची आठवण ऐकून मगच जाऊ, असे दाजी म्हणाले। राजा, रात्री जा, काही उशीर होणार नाही, राम म्हणाला। देवाची इच्छा, राजा म्हणाला। सायंकाळ झाली होती। आकाशात अनंत रंगांचे प्रदर्शन उघडले होते। लाल, पिवळे, निळे सारे रंग तेथे ओतले होते। भव्य देखावा दिसत होता। नदी तीरावर जाऊन श्याम व राजा गोष्टी बोलत होते। गोष्टी बोलता बोलता दोघे मुके झाले। एकमेकांचे हात त्यांनी हातात घेतले होते। हात सोडून दिले। गुराखी गायी चारून परत जात होते। कोणी म्हशीच्या पाठीवर होते, कोणी पावा वाजवीत होते। श्याम, चला परत जाऊ, राजा म्हणाला। राजा, असे भव्य सृष्टी दर्शन झाले म्हणजे वाटेत कोठे जाऊ नये, इथेच बसावे व सृष्टीत मिसळून जावे। सृष्टीच्या मूक अशा महान संगीत सिंधूत आपल्या जीवनाचा बिंदू मिळवून टाकावा। श्याम बोलत होता। त्याचे ओठ थरथरत होते। श्याम म्हणजे मूर्त भावना, श्याम म्हणजे मूर्त उत्कटता होती। शेवटी दोघे मित्र आले। आश्रमाच्या गच्चीवर मंडळी जमू लागली। आकाशाच्या गच्चीत एक एक तारा येता येता सारे आकाश फुलून गेले। गच्चीत एक एक माणूस जमता जमता सारी गच्ची भरून गेली। प्रार्थनेला सुरुवात झाली। प्रार्थना संपली। क्षणभर सारी मंडळी डोळे मिटून बसली होती। श्यामने गोष्ट सांगण्यास सुरुवात केली।
श्यामच्या लहानपणी जेव्हा आईचे सांधे दुखत होते त्यावेळेस लाडघरच्या देवीला एक नवस केलेला होता. दापोली तालुक्यातच लाडघर म्हणून मोठे सुंदर गाव समुद्राकाठी आहे. लाडघर येथे तामस तीर्थ आहे. लाडघर जवळ एके ठिकाणी समुद्राचे पाणी लालसर दिसते, तांबूस दिसते, म्हणून त्यास तामस तीर्थ असे म्हणतात. तो देवीचा नवस कितीतरी दिवस फेडायचा राहिला होता. आईचे सांधे बरे झाले होते. जरी ती पहिल्या इतकी सशक्त राहिली नव्हती तरी हिंडू फिरू शकत होती, 2 कामे करू शकत होती. लाडघरच्या देवीला लाकडाची बाहुली, लाकडाचा कुंकवाचा करंडा, खण, नारळ वगैरे वाहावे लागत असे. हा नवस फेडण्यासाठी आई पालघरहून दापोलीला येणार होती व दापोलीहून आईला घेऊन श्याम लाडघरला जाण्याचे ठरवले होते. आई केव्हा येते याची श्याम वाट पाहत होता. कितीतरी वर्षांनी आई पालगडच्या बाहेर जाणार होती. 12 वर्षात पालगडाच्या बाहेर ती गेली नव्हती. ना कधी हवा पालट, ना कधी थारे पालट. आई आली. दापोलीहून लाडघरला जाण्यासाठी श्यामने गाडी ठरवली. दापोलीहून पहाटे निघायचे ठरवले. दापोलीहून लाडघर 3 कोस होते. 3 तासांचा रस्ता होता. पहाटेचा कोंबडा आरवला. आई उठली, श्याम उठला. गाडीवान वेळेवर आला व हाका मारू लागला. श्यामने सारे सामान घेतले. आई व श्याम गाडीत जाऊन बसले. लाडघरला श्यामची एक दूरची आत्ते बहीण होती. तिच्याकडे उतरायचे ठरवले होते. सकाळी 7-8 वाजता पोचू असे वाटत होते. गाडीवानाने गाडी हाकली व बैल चालू लागले. बैल मोठ्या आनंदाने चालत होते. पहाटेची शांत वेळ होती. कृत्तिकांचा सुंदर पुंजाकार आकाशात दिसत होता. बैलांच्या गळ्यातील घंटांचा आवाज त्या शांत वेळी आल्हादकारक वाटत होता. जणू सृष्टी मंदिरातीलच त्या गोड घंटा पहाटे वाजत होत्या. फुले फुलली होती. वारे मंद वाहत होते. पाखरे गात होती. सृष्टी मंदिरात काकड आरती सुरू झाली होती. गाडीत श्याम व त्याची आई दोघेजणच होते. श्याम व श्यामची आई. श्यामची आई आणि श्याम अगदी दोघेच होते. त्यांचे एकमेकांवर फार प्रेम. श्यामचे वय 14-15 वर्षाचे होते तरी आईला तो लहानच होता. आईला मुले कधी मोठी झाली असे वाटतच नसते. श्याम आईच्या मांडीवर डोके ठेवून पडला होता. गाडी मोठी होती. पुष्कळ जागा होती. आईच्या मांडीवर डोके खुपसून श्याम निजला होता. आई त्याच्या डोक्यावरून प्रेमळ हात फिरवत होती. किती रे भरभरीत शेंडी श्याम, तेलबिल नाही वाटते लावत कधी? श्यामच्या आईने विचारले. परंतु त्याचे तिकडे लक्ष नव्हते. तो फार सुखावला होता. सुखावले मन प्रेमे पाजरती लोचन, अशी श्यामची स्थिती झाली होती. श्याम आणि त्याची आई दोघांनी एकत्र कधीही प्रवास केला नव्हता. इतक्या स्वतंत्रपणे, मोकळेपणे ते कधीच हिंडले नव्हते. आई आणि श्याम, होय, त्या दोघांचेच त्या दिवशी जग होते. श्यामच्या मनात अनेक सुखस्वप्ने खेळत होती. मी मोठा होईन, शिकेन, माझ्या आईला काही कमी पडू देणार नाही, तिला सुखाच्या स्वर्गात ठेवीन वगैरे मनोरथ तो त्याच्या मनात मांडित होता. मनोरथाचे मनोरे रचायचे व पाडायचे हा मनाचा चंचल स्वभावच आहे. आई श्यामला म्हणाली, श्याम, बोलत का नाहीस? अजून झोप पुरी नाही वाटते झाली. श्याम म्हणाला, आई, तुझ्या मांडीवर मुकेपणाने मी निजावे व तू प्रेमळपणाने माझ्याकडे बघावेस, माझ्या अंगावरून हात फिरवावास, याहून दुसरे काही मला नको. आई, मला थोपट. आई, तुझ्याजवळ नेहमी लहान मूल व्हावे असेच मला वाटते. थोपट मला, ओव्या म्हण. श्यामचे शब्द ऐकून आई खरोखरच त्याला थोपटू लागली व ओव्या म्हणू लागली. रानातली पाखरे किलबिल करू लागली होती. दापोली ते लाडघर खूप मोठे जंगल आहे. रस्त्यात सूर्याचा प्रकाशही येऊ शकत नाही. एके ठिकाणी डोंगरातून धो-धो पाणी रस्त्यावर पडत आहे. तो देखावा भव्य व मूक करणारा आहे. काजू, आंबे, फणस, वड, पायरी, करंज यांची झाडे दुतर्फा रस्त्याने आहेत. या झाडावरून नाना प्रकारचे पक्षी हिंडू फिरू लागले, गाऊ लागले. सृष्टी जागृत होऊ पाहत होती. परंतु श्याम आईच्या मांडीवर झोपू पाहत होता. झोप येत नव्हती तरी डोळे मिटून पडला होता. जगाची उठायची वेळ, परंतु श्यामची माता त्याला निजवीत होती. आईने ओव्या म्हणता म्हणता पुढील ओवी म्हटली. कधी कधी त्याची आई स्वतःसुद्धा ओव्या करून म्हणत असे. याचा त्याला त्यापूर्वी अनुभव आला होता आणि यावेळीही तोच अनुभव आला. घनदाट या रानात
धो धो स्वच्छ वाहे पाणी, माझ्या श्यामच्या जीवनी देव राहो. आई अशी ओवी म्हणताच मी खाडकन श्याम उठून बसला. धो धो वाहणाऱ्या पाण्याला पाहायला श्याम उठून बसला. आईने विचारले, काय रे, उठलास? कंटाळलास वाटते. झोप हो, माझी मांडी नाही दुखायची. श्यामने म्हटले, आई, श्यामच्या जीवनात तू देवाला बोलवीत आहेस, मग मी कसा झोपू? देव येणे म्हणजे जागृती येणे. देव सर्वांना जागृती देतो. सूर्यनारायण सर्व जगाला चालना देतो, नाही का? दुरून समुद्राची गर्जना ऐकू येत होती. जंगल संपताच दूरचा उच्चंबळणारा सागर दिसू लागला. संसाराच्या जंगलाजवळच परमेश्वरी आनंदाचा समुद्र अपरंपार उच्चंबळत असतो. संसाराच्या जरा बाहेर जा की तिथे हा आनंद तुम्हाला भेटेल. वरून टुमदार व सुंदर लाडघर गाव दिसू लागलं. ते गावात शिरले. ज्याच्या त्याच्या बागेत बैल रहाट सुरू होते. बागेचे शिंपणे चालले होते. रहाटाचा कू कू आवाज ऐकायला येत होता. बैलांच्या पाठीमागून लहानशी शेमटी हातात घेऊन हाकलणारे मुलगे, त्यांचा आवाज ऐकू येत होता. पाण्याचे पाट बागेतून वाहत होते. पोफळी, नारळी, केळी, अननस यांना पाणी जात होते. प्रत्येकाचे घर व घराशेजारी प्रत्येकाचे केळी, पोफळीचे, नारळींचे आगर. मोठा, सुखी व सुंदर असा तो गाव होता. स्वच्छ व समृद्ध मुबलक पाणी, सुंदर हवा, फळाफुलांची रेलचेल, दाट झाडी. गाडी गावातून चालली. नेमके घर माहीत नव्हते. विचारत चालले होते. वाटेत मुलांची शाळा होती. त्यांच्या गाडीकडे शाळेतील लहान मुले पाहू लागली. एखादी नवीन गाडी, नवीन पक्षी, नवीन मनुष्य, काहीही अपरिचित दृष्टीस पडताच मुलांची जिज्ञासा जागी होत असते. सुभाताईचे घर सापडले एकदाचे. गाडीवानाने गाडी सोडली. बैलांना बांधून चारा घातला. श्याम आणि त्याची आई घरात गेले. सुभाताईला यापूर्वी श्यामने कधीच पाहिले नव्हते. आईने सुद्धा कितीतरी दिवसांनी तिला पाहिले. सुभाताईपेक्षा आई मोठी होती. आईच्या मोठ्या मुलीसारखी शुभाताई दिसत होती. आईला एकदम पाहताच ती चकितच झाली. वहिनी, ये, किती वर्षांनी आपण भेटत आहोत. अशा गोड शब्दांनी सुभाताईने आईचे स्वागत केले. आणि हा कोण? तिने श्यामकडे पाहून विचारले. आई म्हणाली, सुभे, हा श्याम हो, लहानपणी हट्ट करणारा, सर्वांशी भांडणारा तो हा. तुला नाही का आठवत? बराच किरे मोठा झालास. इंग्रजी शाळेत शिकतोस वाटते. सुभाताईने विचारले. हो, मी 4थ्या इयत्तेत आहे, असे श्यामने उत्तर दिले. त्या प्रेमळ भरल्या घरात श्याम आणि त्याची आई एकदम घरच्यासारखी होऊन गेली. सुभाताई म्हणाली, वहिनी, समुद्रावर आत्ता स्नान करायला जा, म्हणजे 10-11 वाजता परत याल. दुपारी जेवणखाणे झाल्यावर देवीला जाऊ, म्हणजे सायंकाळी तुम्हाला परत जायला गाडी जोडता येईल. राहत तर नाहीसच म्हणतेस. एवढी आल्यासारखी 8 दिवस राहिली असतीस तर किती चांगले झाले असते. मलाही बरे वाटले असते. सासरी राहून माहेरचा अनुभव घेतला असता. राहशील का? सुभे, ही गाडी परत भाड्याची ठरवली आहे. शिवाय तिकडे घरी तरी कोण आहे? लहान मुलांना ठेवून आले आहे. श्यामचीही शाळा बुडेल. पुष्कळ वर्षांनी दोघे भेटलो हेच पुष्कळ झाले. मग आत्ताच आम्ही समुद्रावर जाऊन येतो, आई म्हणाली. त्यांनी कपडे घेतले. सुभाताईचे यजमान त्यांच्याबरोबर निघाले. गाडी जुंपली. गाडी जोराने निघाली. समुद्र जवळ होता. समुद्राच्या बाजूबाजूनेच रस्ता होता. तामस तीर्थावर जायचे होते. श्याम समुद्राकडे सारखा पाहत होता. चिमुकल्या डोळ्यांनी जणू समुद्र पिऊन टाकत होता. अफाट सागर, अनंत सिंधू, ना अंत ना पार. खाली निळा पाण्याचा समुद्र, वर निळा आकाशाचा समुद्र. त्यांची गाडी योग्य ठिकाणी आली. सुभाताईंचे यजमान व श्याम त्याची आई खाली उतरले. कोठे स्नान करायचे त्यांना दाखवले. समुद्राच्या लाटा तेथे उसळत होत्या. तेथील वाळूही जरा लालसर आहे असे वाटत होते. येथेच लाल पाणी का बरे? असा सुभाताईंच्या यजमानास श्यामने प्रश्न विचारला. ते म्हणाले, देवाचा चमत्कार, दुसरे काय? आई म्हणाली, येथे देवाने राक्षसाला मारले असेल म्हणून हे पाणी लाल झाले. सुभाताईचे यजमान म्हणाले, हो, तसा तर्क करायला हरकत नाही. लंगोटी लावून श्याम समुद्रात शिरला. लहान लहान लाटांबरोबर खेळू लागला. फार पुढे गेला नाही. समुद्राचा व त्याचा फारसा परिचय नव्हता.
आई गुडघ्याहून थोड्या जास्त पाण्यात जाऊन बसली व अंग धुवू लागली. समुद्र शेकडो हातांनी हळूच गुदगुल्या करायला हसत हसत खेळत खिदळत येत होता. पायांखालची वाळू लाट माघारी जाताच निसरत होती. ती मायलेकरे ईश्वराच्या कृपा समुद्रात डुंबत होती. पाणी खारट होते तरी तीर्थ म्हणून आई थोडे प्यायली व तिने श्यामलाही प्यायला दिले. आईने समुद्राला फुले वाहिली, हळदी कुंकू वाहिले. समुद्राची तिने पूजा केली. 4 आणे समुद्रात फेकून दिले. मोत्यांच्या राशी ज्याच्या पोटात आहेत त्या रत्नाकराला आईने 4 आणे दिले. ती कृतज्ञता होती. चंद्र सूर्य निर्माण करणाऱ्या देवाला भक्त काडवातीने निरंजनाने ओवाळतो. स्वतःच्या अंतःकरणातील कृतज्ञता व भक्ती काहीतरी बाह्यचिन्हात प्रकट करायला मनुष्य पाहत असतो. त्या अनंत सागराला पाहून थोडी त्यागबुद्धी नको का शिकायला? कोरडे नेसून पुन्हा सगळे गाडीत बसले. गाडी घरी आली. 12 वाजायला आले होते. भूक भरपूर लागली होती. सुभाताईने पाने वगैरे घेऊन तयारी केलीच होती. आम्ही जेवायला बसलो. जेवण अत्यंत साधे परंतु रुचकर होते. सुभाताईने तेवढ्यातल्या तेवढ्यात आमच्यासाठी खांडवी हे साधे पक्वान्न केले होते. नारळाचा अंगरच काढला होता. नारळाची चटणी होती. प्रत्येक पदार्थाला नारळाने रुची आणली होती. वांगी व त्यात मुळ्याच्या शेंगा अशी भाजी होती. ती मोठी झकास झाली होती. घरचे लोणकडे तूप होते. श्याम, श्लोक म्हण चांगला असा, आई म्हणाली. श्यामने संस्कृत श्लोक म्हटला. शोभाताईच्या यजमानास श्लोक फार आवडला. इंग्रजी शाळेत जातोस तरी श्लोक म्हणायला लाजत नाहीस वाटते. अलीकडच्या मुलांना 4 श्लोकही चांगले पाठ येत नाहीत. तुझा नंबर कितवा आहे श्याम? असे त्यांनी श्यामला विचारले. 2रा, श्यामने सांगितले. वा, चांगला हुशार दिसतोस, ते म्हणाले. सुभाताईंचा मुलगा 5 वर्षांचा होता व मुलगी 2-2.5 वर्षांची होती. मुलगा मधू वडिलांजवळ बसला होता. त्यानेही एक चांगला श्लोक म्हणून दाखवला. श्याम, खांडवी घे हो आणखी, लाजू बिजू नकोस, सुभाताई म्हणाली. श्याम मुळी साऱ्या जगाचा भिडस्त, येथे नको हो लाजायला. श्याम, आई हसत म्हणाली. श्यामची आईही जेवायला बसली होती. सुभाताई तिला प्रेमाने म्हणाली. वहिनी, तू आपली सावकाश जेव, त्यांना जाऊ दे उठून. साऱ्यांची जेवणे झाली. ओल्या पोफळातील सुपारी सुभाताईने आईला दिली. श्याम सुपारी खात नसे परंतु ओल्या सुपारीतले खोबरे त्याने कुरतडून खाल्ले. सुभाताई व आई या दोघींनी आवराआवर केली. जरा दोघींनी अंग टाकले. दोघीजणी बोलत होत्या. सुभाताईच्या मुलग्याबरोबर श्याम आग्रात गेला. आग्रातील मजा पाहत होता. कितीतरी केळी प्रसवल्या होत्या. केळीच्या दात्यांची पखरण पडली होती. केळीच्या दात्यांची चटणी करतात परंतु फार असले म्हणजे त्यांना कोण विचारतो. केळफुलाची एक एक पारी उघडत होती व केळ्याची फणी बाहेर पडत होती. पेरूचे झाड होते. त्यावर श्याम चढला. पोपट बसले होते त्याच्यावर. एक सुंदर पेरू पोपटाने टोचला होता. त्यांनी तो पाडला व खाल्ला. इतक्यात सुभाताईने हाक मारली म्हणून श्याम घरात गेला. मधूही पाठोपाठ धावत आला. श्याम, त्या पपनशीवरची 2-3 पपनसे तोडून आण. येथे 2 फोडू व 1 बरोबर घेऊन जा. गाडीत खायला होईल, असे सुभाताईने सांगितले. कोठे आहे झाड, असे श्यामने विचारतात. चल, मी दाखवतो मामा, असे मधू म्हणाला व श्यामचा हात धरून तो त्याला ओढू लागला. पपनशीच्या झाडावर पिवळी पिवळी नारळाच्या सुखडी एवढी पपनसे लटकली होती. श्यामच्या घरी लहानपणी पपनसे होती परंतु तिला तितकी मोठी फळे येत नसत. तो झाडावर चढून 2-3 पपनसे त्याने पाडली. पपनसे घेऊन ते घरात गेले. श्यामने अशी सूचना केली की रानात देवाला जायचे, तेथेच पपनसे फोडावी, रानात मज्जा येईल. परंतु सुभाताई म्हणाली, रानात आपण ओला नारळ व पोहे खाऊ, पपनसे येथेच फोडा. पपनसे फोडण्यात आली. गाडीवानालाही नेऊन दिल्या फोडी. फारच गोड होती ती. देवीला जायची वेळ झाली. श्यामने गाडीवानाला उठवले. सुभाताई, तिची मुले, श्याम, आई सारे गाडीत बसले. गाडी मोठीच होती. गावाबाहेर टेकडीच्या पायथ्याशी ती देवी होती. श्यामच्या आईने देवीची पूजा केली. लाकडी बाहुली, करंडा, बांगड्या तिच्या पायावर वाहिल्या. खण नारळाने देवीची ओटी भरण्यात आली. साऱ्यांनी कपाळाला अंगारा लावला व घरच्या माणसांसाठी कागदाच्या चिटोऱ्यात श्यामच्या आईने पुडी करून घेतली. मग त्यांनी वनभोजन केले. नारळ, पोहे, गूळ. रानात गंमत वाटली. रानात नेहमीच मजा वाटते. मनाला प्रसन्न व मोकळे वाटते. वनभोजने तेथे घराच्या भिंती नसतात.
विशाल सृष्टीच्या विशाल घरात आपण असतो. तेथे संकुचितपणा नाहीसा झालेला असतो. देवीच्या पाया पडून सर्वजण घरी आले. त्यांना आता परत दापोलीला जायचे होते. दापोलीहून रात्री बैलगाडीने श्यामची आई परत पालगडला जाणार होती. त्यांनी तयारी केली. श्यामने सुभाताईला व तिच्या यजमानांना नमस्कार केला. तू दापोलीला जवळच आहेस, एखाद्या रविवारी यावे. घरी पालगडास इतके लांब जायचे तर इथे येत जा. ऐकलेस ना श्याम, शुभाताई म्हणाली. तिचे यजमान म्हणाले, श्याम येत जा रे, आम्ही काही परकी नाही. अरे आल्या गेल्याशिवाय ओळख तरी कशी होणार, ये हो. श्यामने हो म्हटले. मग सर्वजण देवाच्या पाया पडले. देवांना सुपारी ठेवली. सुभाताईने पोफळे, 2 शहाळे, 1 मोहाचा नारळ घरी नेण्यासाठी बरोबर बांधून दिले. पपनसेही 2 घेतली. सुभे येते हो, आई म्हणाली. आई निरोप मागू लागली. वहिनी आता पुन्हा ग केव्हा भेटशील, सुधाताई भरल्या मनाने म्हणाली. आई म्हणाली, सुभे देवाला माहीत केव्हा भेट होते. 12 वर्षांनी मी आज पालगड सोडून क्षणभर बाहेर पडले. जायचे तरी कुठे. येऊन जाऊन माझे 2 भाऊ पुण्या मुंबईकडे आहेत. त्यांच्याकडे गेले तर, परंतु त्यांचे संसार आहेत. त्यांना बहिणीची आठवण कुठे येत असेल एवढी. सुभे गेली 5 वर्षे सारखा हिवताप लागला आहे पाठीस. ताप आला की पडावे अंथरुणावर, घाम येऊन ताप निघाला की उठावे कामाला. घरात तरी दुसरे कोण आहे. गरीबाला दुखणी येऊ नयेत हो, पापच ते. जिभेला चवमुळी कशी ती नसते. आल्याचा तुकडा व लिंबाची फोड घेऊन कसे तरी 2 घास घशाखाली ढकलायचे. असो देवीची इच्छा, आपण माणसे तरी काय करणार. दुसरे आला भोग भोगावा, आलेला दिवस दवडावा, हे सांगायचे तरी कोणाला. कोणाजवळ दुःख उगाळायचे. इतक्या वर्षांनी तू भेटलीस, तुझा प्रेमळ स्वभाव म्हणून बोलावेसे वाटले. माझ्या मुलीसारखीच तू, चंद्रिनी तू खेळत असा. तुला न्हायला घातले आहे, तुला लहानपणी परकर शिवले आहेत, माझीच तू म्हणून बोलते. जरा दुःख हलके होते, बरे वाटते. जगात आपल्या दुःखाने दुसरा दुःखी होतो हे पाहून जरा बरे वाटते. पण मी कोणाजवळ बोलत नाही. एक देवाजवळ सांगावे, बोलावे. असे म्हणता म्हणता आईच्या डोळ्यांना पाणी आले व सुभाताईनेही डोळ्यांना पदर लावला. वहिनी आमच्या मधूच्या मुंजीत ये हो आता. वहिनी श्याम वगैरे मोठे होतील, मग नाही होते काही कमी पडू देणार. मुले आपली तुझी चांगली आहेत, हीच देवाची देणगी, सुभाताई म्हणाली. श्यामची आई म्हणाली, हो तेवढे सुख आहे. श्याम सुट्टीत घरी आला की माझे सारे काम करू लागतो व शाळेतही हुशार आहे म्हणतात. देव करील ते खरे. बरे येते हो. असे बोलल्यावर आईने सुभाताईच्या मुलांच्या हातात 1-1 रुपया दिला. आणलेला खंड सुभाताईला दिला. वहिनी रुपया कशाला, सुभाताई म्हणाली. राहू दे ग, मी आता पुन्हा त्यांना कधी भेटेन. सुभे तुझी वहिनी आता श्रीमंत नाही हो, असू दे हो तो रुपया. असे म्हणून मुलांच्या पाठीवरून हात फिरवून आई निघाली. दोघे गाडीत बसले. मायलेकरे पुन्हा गाडीत बसली. गाडी निघाली. बैलांना परत घरी जायचे असल्यामुळे ते जलद जात होते. परंतु आता चढाव होता, येताना उतार होता. बैलांना हळूहळूच जाणे प्राप्त होते. गाव सुटला व गाडी नीट रस्त्याला लागली. सायंकाळ होत आली होती. सारा समुद्रच तामस्थिर झाला होता. फार सुंदर देखावा. सूर्य अस्तास जात होता. त्याच्याकडे डोळे पाहू शकत होते. तो आता लाल गोळा दिसत होता. समुद्र त्या दमल्या भागलेल्या सूर्याला सहस्त्र तरंगांनी स्नान घालायला उत्सुक होता. बुडाला. सूर्य बुडाला. तो लाल गोळा समुद्रात पडला. त्यावेळेस हिरवे निळे दिसले. रात्रभर समुद्राच्या कुशीत निजून तो दुसऱ्या दिवशी परत येणार होता. दोन्हीकडे किर्र झाडी लागली. मधून मधून आकाशात तारे दिसू लागले. रात्रीच्या वेळी जंगलातून जाण्यात फारच गंभीरता वाटते. रातकिडे ओरडत होते. दुरून समुद्राची गर्जना ऐकू येत होती. मायलेकरे गाडीत बोलू लागली. आई पुन्हा आपण अशीच दोघे केव्हा बरे कोठे जाऊ. तुझ्याबरोबर मी कधी हिंडलो नाही आई. तुझ्याबरोबर हिंडावे व प्रेम लुटावे असे वाटते. श्यामने आईचा हात हातात घेऊन म्हटले. आई म्हणाली, तुम्ही मोठे व्हा, मग मी तुमच्या रोजगारावर येईन. मग मला पंढरपूर, नाशिक, काशी, द्वारका सगळीकडे हिंडवून आणा. तुझे आजोबा काशीला जाऊन आले होते. हे सुद्धा नाशिक, पंढरपूरला जाऊन आले आहेत. परंतु मी कोठे जाणार, कोण नेणार. अंगणातल्या तुळशीजवळच माझी काशी व माझे पंढरपूर.
आपल्यात म्हण आहे ना, काशीस जावे नित्य वदावे, यात्रेच्या त्या पुण्या घ्यावे. जाईन जाईन म्हणत राहिल्यानेही गेल्याचे पुण्य लागते. अंगावर पाणी घेताना हर हर गंगे म्हणावे. विठोबा व विश्वेश्वर, गोदा व गंगा आपल्या अंगणात आपल्या घरी आहेत. गरिबासाठी ही सोय आहे बाळ. आपण कुठे जायचे हिंडायला? सावकाराचे गुमास्ते तर सारखे घरी धरणे धरून बसतात. वाटते नको हे जिणे, पुरे हा संसार. कुठल्या यात्रा आणि बित्रा? अरे ही संसार यात्रा हीच मोठी यात्रा हो. या यात्रेतूनच भरल्या हातांनी अब्रूनिशी मला डोळे मिटू दे म्हणजे झाले. डोंगरावर धो धो पडणारे पाणी त्याच्या जवळ ते आले होते. आईच्या डोळ्यातूनही शांत प्रवाह होता. गालावर घळघळत होता. त्या पवित्र गंगा यमुना श्यामने त्याच्या माथ्यावर घेतल्या. त्याने आईच्या पदरात तोंड घुसवले. आई, तू मला हवीस. आम्हाला तुझ्याशिवाय कोण? खरेच कोण? मी तुझ्यासाठी शिकतो. तू नाहीस तर कोणासाठी शिकायचे? कोणासाठी जगायचे? आई, तुला देव नाही हो नेणार? असे म्हणून त्याने आईला घट्ट धरून ठेवले. जणू त्यावेळीच मृत्यू तिला न्यायला आला होता म्हणून श्याम तिला पकडून ठेवित होता. देव करतो ते सारे बऱ्यासाठी. तुम्ही चांगले व्हा म्हणजे झाले, श्यामची आई म्हणाली. आता गाडीत कोणी बोलत नव्हते. आईच्या मांडीवर भक्तिप्रेमाने कृतज्ञतेने सर्व कोमल भावनांनी उचंबळून श्यामने डोके ठेवले होते. श्यामने थोड्या वेळाने पुन्हा आईला म्हटले, आई, तू लहानपणी एक गोष्ट सांगत असे. एक भिकाऱ्याचा मुलगा आपल्या झोळीतील 4 दाणे रस्त्यावर टाकी. सकाळी त्या दाण्याचे सुंदर सोन्याचे पीस होई. आई, आपलेही तसेच सारे चांगले होईल नाही का? आपले दारिद्र्य जाईल, चांगले दिवस येतील. श्याम, देवाला काय अशक्य आहे? तो रात्रीचा दिवस करतो, विषाचे अमृत करतो. सुदाम्याला देवाने सोन्याची नगरी नाही का दिली? परंतु आपण साधी संसारीची माणसे, आपली कुठे तेवढी लायकी आहे? आई म्हणाली. आई, देवाची कृपा नेहमीच असते होय ना? गरिबी आली, अपमान झाले, हाल अपेष्टा भोगाव्या लागल्या तरी ती कृपाच असे म्हणतात, ते खरे का गं? श्यामने प्रश्न विचारला. बाळ, तुझ्या अडाणी आईला नाही रे हे समजत सारे. देव जे जे करतो ते बऱ्यासाठी, एवढे मात्र मला माहीत आहे. मी तुला लहानपणी मारले ते तुझ्या बऱ्यासाठी ना? मग माझ्याहून कितीतरी पटींनी देव दयाळू आहे. त्याच्यावर विश्वास ठेवावा. विषाचा पहिला देव, अमृताचा देव, त्याच्यावर श्रद्धा असावी. आई जणू श्रद्धोपनिषदच गाऊन राहिली होती. एकदम श्यामचे लक्ष समोर गेले. वाघ, आई वाघ, श्यामने घाबऱ्या म्हटले. काय तेजस्वी डोळे व भेसूर मुद्रा, काय ती ऐट. उजवीकडच्या जंगलातून डावीकडच्या जंगलात तो शिरला. रंगभूमीवर नट येतो व जातो तसेच त्याने केले. मायलेकराच्या प्रेमाच्या गोष्टी ऐकायला का तो आला होता? देवाची करुणा पटवून द्यायला का तो आला होता? श्यामच्या आईवर पशुपक्षी प्रेम करीत, गाई गुरे मांजरे प्रेम करीत तो श्यामच्या आईचे दर्शन घ्यायला आला होता. क्रूरपणा दूर ठेवून नम्रपणे वंदन करायला तो आला होता. हळूहळू दापोली गाव आले. दूरचे दिवे लुकलुक दिसू लागले. रात्री 9 वाजता श्याम आणि त्याची आई घरी येऊन पोचले. आई त्याच रात्री पालगडास गेली नाही, दुसऱ्या दिवशी गेली. मित्रांनो, तो दिवस व ती रात्र श्यामच्या जीवनात अमर झाली आहेत. त्यानंतर पुन्हा कधीही श्याम व त्याची आई एकत्र कुठे गेले नाही. तो एकच दिवस, त्या एकाच दिवशी आई सृष्टी माऊलीच्या, समुद्र वनराज यांच्या सहवासात ती दोघे होती. त्या दिवसानंतर श्यामच्या आईच्या जीवनात अधिकाधिक कष्ट व संकटे येऊ लागली. देव त्याच्या आईच्या जीवितवाचे सोने अस्सल 100 नंबरी सोने करू पाहत होता. आणखी प्रखर भट्टीत तो तिला घालू लागला. श्यामची आई म्हणजे शापभ्रष्ट देवताच होती. मित्रांनो, आज आपण लाडघरचे तामसतीर्थ ही कथा ऐकली. चला तर मग उद्या भेटूया एका नवीन कथेसह. नमस्कार.